मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाची सुरुवात कधी झाली हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे. मी तुम्हाला उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, शिंदेंचं सरकार आलं, मग आंदोलनाची सुरुवात झाली असं काही सांगत नाही आहे. म्हणजे वो पुराणा फॉर्म्युला हुआ तो आहेच आहे. मराठा आंदोलन सुद्धा कधी झालं, धनगर आंदोलन कधी पेटलं, जेव्हा ते सरकार जातं आणि हे सरकार येतं तेव्हा ते पेटत असतं. हे साधं सोपं लॉजिक आहे. म्हणजे भाजप शिवसेना असं सरकार आलं की आंदोलन पेटवायचं असतं. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस गेली की आंदोलन पेटवायचं नसतं. पेटवा पेटवीची भाषा करणारे अनेक जण येतो आपल्याकडे, त्यामुळे ही पेटवा पेटवी चालत असते. बघा, मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली, त्याची धग वाढली ती अजित पवार शरद पवारांना सोडून शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर. अशी आग लागलेली होती ना, अशी मिरची झोंबलेली होती आणि त्यातूनच ही सगळी सुरुवात झाली. बरं, गोची अशी असते की आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जावाई डॉक्टर आणि अवघड जागचं दुखणं. लाजही वाटते, सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशी अवस्था असते. डॉक्टर जावाई झाल्यानंतर किंवा जावाई डॉक्टर झाल्यानंतर अवघड जागी झालेलं दुखणं जसं नीट करता येत नाही, तशीच अवस्था राष्ट्रवादीमध्ये उरलेल्या नेत्यांची झाली आहे. म्हणजे बाकी बिचाऱ्या खालच्यांना अजित पवारांना काही बोलताच येत नाहीये आणि वरच्यांना नाव घेऊन बोलता येत नाहीये. ते असतं ना, बाईची फार मजा असते बघा, लग्न झाले जुन्या काळातली, आताच्या नाही. आता सगळ्यात नवऱ्याला असंच बोलवतात, नावानीच बोलवतात. पण आधीच्या काळामध्ये नवरा बोलला तरी कौतुक असायचं. म्हणजे ते कसं, एकदा काय झालं, हे आले वरून माडीवर चढत होते, मी खाली उतरत होते, मला कळलंच नाही. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच, आणि ते मला बोलले. दोघातला संवाद काय असतो, ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच, आणि ही ते मला बोलले, ते मला बोलले असं सांगत असते. अशी राष्ट्रवादीमधल्या लोकांची अवस्था आहे, जे अजित पवारांच्यावरती टीका करू शकतात. ते म्हणताना तर माझा भाऊ अजित पवार, म्हणताना तर आदरणीय अजित दादा पवार, आणि टीका तर करायची. मग लेखी बोले सुने लागे असा हा सगळा प्रकार सुरू होतो. अजित पवारांच्या वरती ज्यांना टीका करायची आहे ना, त्यांना अजित पवारांच्या वरती टीका करता येत नाहीये, म्हणून ते देवेंद्र फडणवीसांच्या वरती टीका करतात. जास्त सोपं असतं, सॉफ्ट टार्गेट असतं, लागतं, करता येतं. आता अजित पवारांचं काय दुखणं आहे, कशासाठी करायचंय, तर उद्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी काही गडबड केली तर मजा आएगा ना. मजा तो आएगा ही आएगा. कारण भाजप ज्या अर्थी अजित पवारांना प्रोजेक्ट करणार आहे, त्या अर्थी अजित पवारांच्या हातून काहीतरी करून घेईलच की. आज थोडंच आहे, म्हणजे कुछ दिया है तो कुछ लेना पडेगा, कुछ लिया है तो कुछ देना पडेगा, असं सगळा प्रकार तो चालत असतो. मग बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार काहीतरी करणार. बरं, अजित पवारांना बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघ सहजपणे सोडून द्यायचा असेल, सहजपणे असा सोडून द्यायचा असेल, तर अजित पवारांना टफ करायला कोणीतरी लागेल, आणि मग तिथे रोहित पवार असतील. मग रोहित पवारांना अजित पवारांच्या समोर उभं करायचं असेल तर कसायाच्या हातात बकरीचा कान दिल्यासारखं होईल की. जे सुरक्षित असलेला कर्जत मतदारसंघ सोडायचा, बारामतीत लढायला यायचं आणि अजित पवारांच्या समोर आपला बळी द्यायचा, हेही उद्योग होणारच आहेत की. त्यामुळं राग अजित पवारांच्या वरती काढायचा आहे, तो काढता येत नाही आहे. मग तो कोणावर काढायचा, फडणवीसांच्या वरती काढायचा. फडणवीसांना टार्गेट करायचं, फडणवीसांना बोलायचं, मग हा अनाजी पंत आहे, हा टरबुजा आहे, मग याची बायको घाण कोकिळा आहे, असं काही 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 बोलत राहायचं. मला पुराणातली एक कथा आठवते आहे. आता या कथेचा संबंध इकडे कसा तोही सांगतो. राजा परीक्षिती याला सर्पदंशाने मरण्याचा शाप मिळाला होता, आणि मग राजा परीक्षितीचा सर्पदंशाने मृत्यू होणार झाला. त्यावेळेला त्याचा मुलगा जन्मेजय यानं ठरवलं की आपण सर्पयज्ञ करूया. आपल्या पित्याचा जीव घेणाऱ्या सगळ्या सर्पांचा मृत्यू झाला पाहिजे. ऋषीमुनींना बोलवून सर्पयज्ञ आरंभाला गेला.
आता सगळे सर्प या यज्ञामध्ये आहुती पडू लागले, मरू लागले. आणि एक सर्पाचा राजा तक्षक, त्याला भय वाटलं की आता आपलाही बळी जाईल. मग त्यानं काय केलं, तो गेला देवराज इंद्रांच्याकडं आणि देवराज इंद्रांना म्हणाला, हे देवा, आता या परीक्षितीने, जन्मेजयाने सर्पयज्ञ आरंभलाय आणि त्यात माझा बळी जाणार आहे, मला अभय द्या. देवराज इंद्राणी स्वतःला सुरक्षित समजलं. ते म्हणाले की मी देवराज आहे आणि अग्निदेवता मला काहीच करणार नाहीत, म्हणून तू माझ्या आसनाच्या मागे दड, तुला काय होणार नाही. परीक्षिती इंद्राच्या आश्रयाला गेला. मग सर्पयज्ञाला प्रारंभ झाल्यावर तक्षक काही यात आहुती पडायला येत नाहीये हे लक्षात आल्यावरती ऋषी मुनींनी एक यज्ञाचा मंत्र वेगळा म्हणायला सुरुवात केली. त्यांनी इंद्राय तक्षकाय स्वाहा असं म्हणायला सुरुवात केली. इंद्र आणि तक्षक दोनांचाही बळी जावो, दोन्हीचीही आहुती पडो असा मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि त्या ऋषी मुनींच्या यज्ञामध्ये प्रचंड ताकद होती बरं का. विद्वान होते, हुशार होते, शक्तिशाली होते, अभ्यासून प्रकटायचे, त्याच्यामुळे त्यांच्या त्या सगळ्याला शक्ती होती. आणि त्या शक्तीमुळं इंद्र आपल्या आसनासहित तक्षकाच्या सहित बळी जातो की काय असं वाटू लागलं. पुढे ते थांबलं. मी कथा यासाठी सांगितली की योगायोग बघा, यांच्या घरातला नाग तक्षक यांनाच डसला आणि पुन्हा देवेंद्राच्याच मागे जाऊन लपला. अगदी देवेंद्राच्या मागे जाऊन लपला आणि मग देवेंद्राचाच बळी द्यायचा असं या ठरवलं. पण गंमत अशी की त्यावेळेसच्या ऋषीमुनींच्याकडं ती शक्ती होती, या लोकांमध्ये शक्ती कुठे आहे? ते साधू होते, हे संधी साधू आहेत. हो, संधी साधूच की. भाजप सोबत सत्तेत जायला मिळालं की भाजप सोबत, काँग्रेस सोबतचा राग वाटला की काँग्रेसला सोडून दिलं, पुन्हा काँग्रेसशिवाय पर्याय नाही कळलं की काँग्रेस सोबत, केंद्रातही काँग्रेस सोबत, राज्यातही काँग्रेस सोबत. अरे जायचंच होतं मग वेगळा पक्ष काढला कशाला? बरं मुख्यमंत्री पदही नाही घेतलं. कधी भाजपला 14ला पाठिंबा तर कधी 19ला उद्धव ठाकरेंना पाठिंबा. याला संधी साधू म्हणायचं. साधूंच्याकडे जे बळ असतं ना ते संधी साधूंच्याकडे कधी नसतं. त्यामुळे इंद्राय तक्षकाय स्वाहाचा मंत्र यांचा पूर्ण झालाच नाही. तक्षकही वाचला आणि इंद्र ही वास्तू आहेच आहे, देवेंद्र ही वास्तू आहेच आहे. एक लक्षात घ्या, पवारांच्याकडून जे काही आक्रमण होत आहे ना ते दिसत असलं देवेंद्र फडणवीसांच्या वरती होत आहे म्हणून, तरी ते देवेंद्र फडणवीसांच्या वरती केलं गेलेलं नाहीये. ते आक्रमण अजित पवारांच्या वरती आहे. अजित पवारांना त्यांना हर्ट करायचं आहे, त्यांना संपवायचं आहे, पण ते करतायत फडणवीसांच्या वरती. त्यांना वाटतंय फडणवीसांच्या वरती केलं की अजित पवार आपोआप शांत होतील, अजित पवारांना आपोआप झटका बसेल. पण झटका कोणाला बसणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये विधानसभा, लोकसभा या निवडणूक आहेत आणि इथे पवारांना पवारांच्याच विरोधात लढायचं आहे, त्यांच्याच ताकदीच्या बळावर लढायचं आहे. गंमत अशी आहे की ही सगळी माणसं आता एकवटून या 2 पवारांच्या वरती, 3 पवारांच्या वरती तुटून पडणार आहेत. म्हणून मग सहानुभूती वाटावी यासाठी त्या कार्यक्रमामध्ये रडणं, मग आमचे आदरणीय अजितदादा म्हणणं, हा प्रकार सुरू राहतो. बघा डावपेच कसे असतात. म्हणजे वारच करायचा आहे तर छगन भुजबळांच्या मतदारसंघात, वारच करायचा आहे तर धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात, वारच करायचा आहे तर हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात. अजित पवारांना थोडंसं सेफ ठेवल्यासारखं दाखवायचं, भावनिक आव्हान करायचं, माझा दादा, आमच्या पक्षाचा नेता, आणि मग ते हुंदके देऊन रडणं. हे सगळं यासाठीच आहे. खासदारकी, आमदारकी शाबूत राहावी यासाठी. आणि हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या वरती वार करायचा, तिथे आघात करायचा, म्हणजे या आघाताला कंटाळून दादाच निघून जावा किंवा फडणवीसांनी सोडून द्यावं असा हा प्रयत्न आहे. फडणवीसांच्या वरती वार करणाऱ्या राष्ट्रवादीचा खरा वार अजित पवारांच्या वरती आहे, हे लक्षात घ्यायला हवं. नमस्कार.